बंगालला जाऊन काळी जादू शिकून आला. तर माझ्या आईने सांगितलेलं मला की असं असं हा आहे, काही बोलला तर थुंकायचं त्याच्या मागे, तो गेला की लगेच त्याच्या मागे थुंकायचं. तो भेटला आणि मग बोलतो, काय बोलतो, कसा आहेस बिसायस विचारलं आणि मग त्याने टोमणा मारलाय. काय बोलतो, 30-40 हजार रुपये पगार घेतोय तू. आणि मी थुंकायचं विसरून गेलो. गावावरनं घरी जाताना नॉर्मली पडलो. लेफ्ट जो अंगठा आहे माझा तिथे थोडीशी जखम झाली. खरचटतं ना तसं, फक्त खरचटलं होतं, बाकी काहीच नव्हतं. तर मग जेवढा त्याला टाइम जायला लागला ना, तो तेवढा खराब होत चालला. पाय पल्प येतो बाहेर, पू येतोय. सडनली तो सडत चाललेला. पाय बिलकुल दुखत नाहीये माझा, खालत चाललाय तो, खराब होत चालला. परत डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने एक्सरे, MRI सुद्धा काढले पायाचे. डॉक्टर करत करत थकून गेलो. अक्षरशः तो पायाचा अंगठाचा जो हाडूक आहे ना, तो दिसायला लागला. मम्मी बोलली की बाहेरचं आहे मनोज. तेच एक बाबा आहेत, तिकडे गेलो. कॉईन असतो आपला तो त्याने उभा केला. तो उभा राहिला आणि त्याने सांगितलं की बोलतो गावातलाच आहे, बोलतो तुमच्या. करणी केली की पायाखालची माती उचललेली आहे. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा ठाण्यावरून आपला मित्र मनोज आपल्या सोबत आहे. मनोज, तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुझे 3 ते 4 आपण अनुभव ऐकलेत आणि ते खरंच खूप भयानक होते, थरारक होते. असाच एक अनुभव होता गावावरचा, तो आम्हाला ऐकायला आवडणार. साधारण 7वी-8वीला होतो मी. 6वीला आत्याकडनं जो सीन झाला त्याच्यानंतर मी इकडे आलो आणि इकडे होतो 7वी-8वीला. तर गावाला जायचो यायचो, नॉर्मल सगळं चांगलं चालू होतं. आणि एक म्हणून होता, त्याचं नाव नाही, त्याला बोलतात. अच्छा, तो बंगालला जाऊन काळी जादू शिकून आलाय, ब्लॅक मॅजिक. ओके ओके. आणि त्याने त्यामध्ये खूप जणांची घरं उद्ध्वस्त केलीत गावामध्ये. अच्छा, तो फेमस होता. फेमस आहे गावामध्ये, फेमस आताही आहे तो. अच्छा, आताही आहे. पण खूप जणांना माहित झाल्यापासून मग थोडं कमी, जादू कमी चालते त्याची, प्रॉपर चालत नाही. तर माझ्या आईने सांगितलेलं मला की असं असं हा आहे, हा काही बोलला तर थुंकायचं त्याच्या मागे, तो गेला की लगेच त्याच्या मागे थुंकायचं. तर तो भेटला आणि मग बोलतो, काय बोलतो, कसा आहेस बिसायस विचारलं. तर मला चेहऱ्यावरनं माहित नव्हतं. आणि विचारलं, बोलो हा बरं आहे. कोणाचा मुलगा? बोलो यांचा मुलगा. सगळं झालं बोलणं चालणं. त्याच्यानंतर मग त्यांनी पप्पांना विचारलं असं तसं आणि मग त्याने टोमणा मारलाय नॉर्मल की काय बोलतो, 30-40 हजार रुपये पगार घेतोय तू. माझ्या वडिलांना. पोरं पण बोलतो मस्त तब्येत पाणी मस्त झाली. मी एकटाच होतो, माझा भाऊ नव्हता तेव्हा. आणि मी थुंकायचं विसरून गेलो. आणि मग बोललो काय नव्हतं, बेसिक आहे. आणि मस्त चालू आहे सगळं. आणि मी घरी जाताना, गावावरनं घरी जाताना नॉर्मली पडलो. लेफ्ट जो अंगठा आहे माझा तिथे थोडीशी जखम झाली. खरचटतं ना तसं, खरचटलंय. बोललो काय करायचं. मम्मीनी बेबी पावडर टाकली त्याच्यावरती, मस्त साफ केलं, हळदी बिळदी लावली, बरं होईल. फक्त खरचटलं होतं, बाकी काहीच नव्हतं. तर मस्त ते लावलं आणि मग आराम पण पडला आणि मग मी शाळेमध्ये जायला लागलो. तर मग जेवढा त्याला टाइम जायला लागला ना, तो तेवढा खराब होत चालला. पाय त्याच्यामधनं पल्प येतो बाहेर, पू येतोय. सडनली तो सडत चाललेला. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर बोलतो काय नॉर्मल आहे, बोलतो. मग त्याने औषधं दिली, गोळ्या दिली, काय होते, फरक नाही पडत आहे. पाय बिलकुल दुखत नाहीये माझा, खालत चाललाय तो, खराब होत चालला. परत डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने एक्सरे, MRI सुद्धा काढले पायाचे. MRI बेसिकली एकदम क्रिटिकल सिच्युएशन मध्ये काढला. पायाचा माझा काढला गेला, एवढा पाय खराब झालेला. काहीच नाही, रिपोर्ट नॉर्मल आहेत, बेसिक काहीच नाही रिपोर्ट मध्ये, की शुगर नाहीये, काही नाही. ब्लड टेस्ट सगळं झालंय, शुगर नाही, डायबिटीस नाही, काहीच नाही. तरी बाबा पाय काय एवढा खराब होतोय असं. तर
असं झालं सगळं. आणि मग डॉक्टर करत करत थकून गेलो. अक्षरशः तो पायाचा अंगठाचा जो हाडूक आहे ना, तो दिसायला लागला. एवढा पाय सडला. एवढा पाय चालता येत नसेल, काहीच नाही. चालता येतंय, पळता येतंय, मला दुखत नाहीये. असं डॉक्टर हात लावायचा ना, दुखायचं नाही. काय माहिती का? तर नॉर्मल जर आपण पडलो, जखम झाली तर दुखतं ना, तिथे दुखत नाहीये. तो हाडूक बाहेर आलाय माझ्या. रक्ताचा सडा बाहेर पडतोय. जेव्हा त्याच्यावरची जी पापडी निघतीये, चुकून सँडल लावताना, शूज घालताना पापडी निघते, रक्त निघतोय, दुखत नाहीये, काहीच दुखत नाही, जाणवत नाही, काहीच नाही. तो हाडूक बाहेर आला. मग मम्मी बोलली की बाहेरचं आहे मनोज. ठीक आहे. तर मग आंबिवलीमध्येच एक बाबा आहेत, तिकडे गेलो. आणि मग त्या बाबांनी टिक्का बिक्का लावला माझ्या, असं अगरबत्त्या देवीला लावल्या, एकविरा आईला. आणि रुपया असा कॉईन असतो आपला रुपया, तो त्याने उभा केला. आणि तो उभा राहिला. आणि त्याने सांगितलं की बोलतो गावातलाच आहे, बोलतो तुमच्या. त्याने करणी केली. त्यांनी करणीसाठी पायाखालची माती उचललेली आहे, एवढं सांगितलं त्याने. आज चाललेला बोलतो त्यांनी याच्या पायाखालची माती उचलली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी केलंय. पण मग बेसिक त्या बाबाने अंगारा बिंकारा दिला, ते लावायला. सगळं नॉर्मल चालू आहे, व्यवस्थित. आणि शाळेमध्ये जातोय येतोय मी. मग ती जखम दुखायला लागली. प्रभाव कमी होतोय आता. ब्लॅक मॅजिकचा प्रभाव कमी होतोय, म्हणजे दुखायला लागलो. चालता येत ना, एवढं दुखतंय माझा पाय. आणि मग मी त्या बाबाकडे परत गेलो की बाबा, तुम्ही मला असं असं करून दिलं, पण तो पहिले दुखत नव्हता, आता दुखायला लागलाय. बोलतो तू आता डॉक्टरकडे जा. बोलतो जे तांत्रिक होतं ते बोलतो मी मिटवून टाकलंय. बोलतो त्याचा सहाय्य तुझ्या मागे येणार नाही. बोलतो डॉक्टरकडे जा, दवा पाणी कर, व्यवस्थित होईल. आणि जो मी डॉक्टर होतो त्या डॉक्टरकडे गेलो नाही, पण त्याच्या ज्या ट्यूब्स ज्या होत्या त्यांनी दिलेल्या मेडिसिन ट्यूब लावायला चालू केलं मी. आणि 15 दिवसामध्ये पाय माझा पूर्ण क्लिअर झाला. आताही तो डाग आहे, मी दाखवू शकतो तुम्हाला, ऑफ कॅमेरा दाखवेल तुम्हाला नंतर. तो डाग आहे अजून, सर्कल आहे असा प्रॉपर जखमचा. पाय सडलेला त्याचा, असा तो सीन होता पूर्ण. कसे असतात ना लोक, कोणाशी काही देणं नाही घेणं नाही, काय नाही. उगाच विद्या आहे म्हणून लोकांना त्रास देत बसायचं. तो बंगालला जाऊन शिकून आलेला आहे. आणि आताही सडनली त्याच्याकडे बाहेरून लोक येतात ते करण्यासाठी. लोक येतात, लोकांना काहीतरी करून द्यायसाठी. की माझ्या चुलत्यासोबत हे करायचंय, ते करायचंय, त्यासाठी लोक येतात. आणि तो करतोय. वाईट आहे. म्हणजे एक मी रील पाहिली होती, एक घाटात एक घाट आहे कुठेतरी पुण्याच्या आजूबाजूला काहीतरी, तिथं कशी खूप जंगल आहे, प्रत्येक झाडावर फोटो तू पाहिलं असेल मे बी. लिंबू कापलेले, पूर्ण भरलेला आहे तो घाटासाठी. ते देवीला जातानाच आहे रस्ता. एक देवीला लोकांचे फोटो, कोणाचा प्रेयसीचा फोटो, गर्लफ्रेंडचा फोटो, खूप फोटो. आणि ते बाहुल्या बांधल्या त्यांच्या नावाने, खाली लिंबू टाकलेले, खिळा ठोकलेले, आणि 1-2 नाही बरं, हजारो खूप आहेत. मी एक बघितलेली रील त्या रिलेटेडच. तो माणूस सांगतो की त्याचा मित्र कोणतरी गेलेला तिथे पाय पडायला, आणि तो त्याला फोन करून सांगतो की अरे तुझा फोटो इथे, तुम्ही बघितली, तुझा फोटो बोलतो इथे लावलाय, बोलतो खिळा मारलाय, बोलतो भावल्या सकाळी. काही ठिकाणी मी तर डायरेक्ट अल्बम पाहिला, म्हणजे प्रॉपर सगळी फॅमिली बरं का. म्हणजे आई पप्पा, लहान 2 बाळ, सेपरेट फोटो सगळ्यांची, आजी आजोबा, काका काकू, मामा, इतका वंश होता. बापरे, पार वंशावर त्यांना हे करायचं. किती वाईट होतं या गोष्टी. कसे लोक काय समजत नाही मला. तू तर भोगलाय बाबा ते, म्हणजे तुला खरंच मानायला लागेल. आणि तुला ज्या पण काही गुरुजींचं तुला हे लाभलं, सहकार्य लाभलं, त्यांनाही मानायला लागेल. धन्यवाद मनापासून. कारण की 3-4 वेळेस तुझ्यासोबत अनुभव झालेत. आणि कसं आहे, या केसमध्ये ऑथेंटिक किंवा एक चांगले गुरु मिळणं खूप डिफिकल्ट असतं. अदरवाईज मग फसवेगिरी होते, पैसे जातात, वेळ जातो, आणि अजून मनस्ताप होतो. आणि ह्या गोष्टी होतात, त्या बाबतीत थोडा लकी म्हणता येईल तुला. हो नक्कीच. आणि
हाय म्हणजे गुरुची तुझ्यावर हातच हाय आहे. देवाची नक्कीच. कृपा आहे. देवाची कृपा आहे, त्यामुळेच वाचत आलोय प्रत्येक वेळेस. आणि जसं घरचे म्हणतात की काही लोकांपासून लांब राहायला पाहिजे तर ते राहिलं पाहिजे, नाहीतर मग अशी काहीतरी आपल्याला हो, नक्कीच अनुभव मित्रांनो. मिळतात. आता जर त्यावेळी जर मी थुंकलो असतो त्याच्या मागे, पण तर ती तुला तो चेहरा माहितीच पिटारिटा नव्हता. नसती आली. हा, तेच मला काय माहिती हाच आहे का. हाच एक असल्यावर आणि लहान असल्यावर ते डोक्यात राहतच नाही, खेळायचं वय असतं आणि ते हो, बाकीचे 7वी 8वी ला instruction. होतो. हा, ते लक्षात नाही राहत. तर ह्या चुका होतात आपल्या हातून. तर आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि हा अनुभव किती शिकून देणारा होता ते पण तुम्हाला लक्षात आलं असेल. थँक्यू सो मच. Thank you. तुझा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूयात. असे काही अनुभव असतील तर आपण नक्कीच आपल्या पॉडकास्टवर लोकांना सांगूयात. चालेल. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. थँक्यू.